श्री क्षेत्र मातकुळी येथील मातकुळी गावापासून वनदेवकडे जाणाऱ्या रस्त्यावरती असलेले आश्रमाचं नाव साधक सेवा आश्रम, मानव पंथाचं साधक सेवा आश्रम असं आहे आणि वनदेवकडे जाणाऱ्या रस्त्यावरच आश्रम आहे। आश्रमाचा परिसर आपल्याला ठिकाणी पाहण्याकरता दाखवतोय। भाविकराज बाबा धाराशिवकर महानुभाव यांचा आश्रम। या ठिकाणी 4 गुंठे जागा आपले उपदेशी बांधव विकास उत्तम डोक जरे यांनी दान दिलेली आहे पायांना आणि मोठ्या कष्टातून यांनी हा उभा केला आहे। हा ठिकाणी तुम्हाला परिसर दाखवतोय। बऱ्याच लोकांनी ते दान आलेलं आहे, त्या दानातून हा उभा राहिला आश्रम आहे बाबा। आणि त्यामुळं काय झालं, येणाऱ्या जाणारी भक्त मंडळी यांची सोय होऊ लागली, मुक्कामाची सोय होऊ लागली। असा असलेला हा मोठ्या कष्टातून उभा राहिलेला असा तो आश्रम आहे पहा, हा आश्रमाचा परिसर। मातकुळीहून रामदऱ्याकडे वनदेव रस्त्याकडे जात असताना मातकुळीपासून साधारण 2 किलोमीटरच्या अंतरावरती वनदेवकडे जाता डाव्या साईडे असलेला हा आश्रम अतिशय ठिकाणी कष्टाने तो उभा केलेला आहे। अनेक साधकाचं याला योगदान प्राप्त झालं। सगळ्यांनी दान करणाऱ्या माणसाला माझा दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। येतोय फोटो येतोय का? येतोय ना फोटो। हात काढायचा, हात बी काढलं। हात काढू इकडे नाही, इकडे देवा, तिकडे काय करायचं, इकडे दाखवा, इथे बी आहे इकडंच। तुमचा बी येतोय, आला पाहिजे। येतो माझा फोटो मला फिरावा लागला असं मग मी काढतो तुमचा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की। हे पहा, या आश्रमाचे संचालक भाविकराज बाबा महानुभाव धाराशिवकर हे आपल्या ठिकाणी 2 शब्द आश्रमाबद्दल सांगतील। सांगा भाऊ, दंडवत भाऊ सांगा। दंडवत। इथे आपला श्री क्षेत्र मातकुळीपासून आश्रम साधारण 2 किलोमीटरवर आहे आणि येणाऱ्या साधू संतांची माझी खूप इच्छा आहे की बुवा त्यांची सेवा घडून घ्यावी, करावा आणि आपल्या वनदेव श्री क्षेत्र असं स्थान येते की एकांतात स्मरणालय आणि नामस्मरणाला 10 दिवस करा, महिनाभर करा, तरी आम्ही कटाळणार नाहीत अशी आमची इच्छा आहे। दंडवत प्रणाम, दंडवत। दंडवत बाबा, दंडवत। फार असा उत्कृष्ट जागा आहे पहा। या ठिकाणी नामस्मरणाला जागा आहे आणि जे काही आपल्या पंथातले संत असतील, कोणी साधू असतील, त्यांना जर ठिकाणी नामस्मरणाला यायचं असेल तर वनदेवापाशी इतका सोय चांगली आहे बरं का। सर्व काही काळजी करू नका, सगळी सोय त्यांच्याकडे होते, त्यांची इच्छा आहे। आणि त्यांच्या आश्रमालाच नाव असं दिलं साधक सेवा आश्रम। त्याच्यामुळे आपल्या पंथातले जेवढे साधक आहेत त्यांना त्यांची सेवादास्य जे काय फुलाचे पाकळे हवे असा त्याचा मनोरथ असतो त्यांचा, ते होऊ शकतं। आणि यावर दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। तुमचा काय फोटो तर मी भारत पाचबैल सर मातकुळी या मूळ गावचेच मी आणि निवृत्त आहे मी, परंतु ह्या ठिकाणी आश्रम उभा करावा असा माझा मनोरथ होता। त्याचं कारण असं आहे बघा, बरेचसे लोक रामदऱ्यातून इकडे यायचे, कंटाळायचे, इथंच वनदेवापाशी मोकळ्या जागेत पडायचे, कारण मोकळी जागा होती तिथं आणि जवळ काही आश्रम कुणाचा नव्हता, त्यामुळे त्यांना अडचणीत असायचे ते। त्याच्यामुळे ठिकाणी त्यांची सोय व्हावी,
त्यांना आल्यानंतर आराम मिळावा, सायंकाळची 4चं 20 वेळ असली तर निदान त्यांना चहापान तर प्राप्त हो, हा दृष्टिकोन आमचा होता. म्हणून आम्ही या ठिकाणी काय आश्रम उभा केला. आणि त्याला ठिकाणी बरेचसं आपल्या साधकाने सुद्धा सहाय्य केलं, ठिकाणी मदत केली. परंतु खरं तर आम्ही श्रेय मानत असेल तर वनदेव बाबा स्वामी चक्रधरांचा आहे का. ज्या गोष्टी आम्ही करतो ते आमचं सहाय्य होतं आणि आमच्या परिपूर्ण होतात. असं टक्के आमचं असलेले स्थान वनदेव, इतकं आनंद आहे आम्हाला ठिकाणी. या ठिकाणी येऊन साधकांनी सेवा करावी. कारण नागपूर भागातले बरेच साधक मध्ये आलते आणि त्यांनी मला विचारलं आमची इथं सोय होईल का सर ठिकाणी. म्हणलं तुम्हाला नामस्मरण करायचं नाव करा ना, देव तुमचाचे आम्ही तुमचेच आहेत, का सोय होणार नाही. करा कारण सर्व होऊ शकतं ना. कारण स्वामीच म्हणतात ठिकाणी अच्युत गोत्री आपण आहोत ना. अच्युत गोत्री असल्याने आपण गोत्राची सेवा करण्याचं आमचं दास्य करण्याचं आमचं काय सेवादास्यात उपभोग नसतात ना. मग सेवादास्य काय करू नये. तर ते सेवादास्य हाचा म्हणत असल्यामुळं आम्ही सुद्धा काय केलं, या आश्रमाचं नाव महानुभाव साधक सेवा आश्रम असं ठेवलेलं आहे बघा. दंडवत प्रणाम. धन्यवाद. आता जमन ना माझे व्हिडिओ सोडायला. बघतो मी बरं का. बघा.